ANS न्यूज। नमस्कार, आप देख रहे हैं लाइव भारत नगर में। आप देख रहे हैं मेरे पीछे राकेश भावले ने एक कितना अच्छा 14 दिसंबर का एक प्रोग्राम उन्होंने ऑर्गेनाइज किया है, जिसमें कम से कम हजारों महिलाएं हैं और हर एक महिलाओं के लिए कुछ न कुछ उन्होंने गिफ्ट रखा, छोटा से बड़ा, सोने का नथ, साड़ी, पैठनी और सूटकेस, बहुत सारे ऐसे खेल उन्होंने रखा जो महिलाएं खेल के खुश हो गई। लोग सिर्फ डीजे लगा के नाच करते, पर राकेश भावले ने कितना अच्छा सोचा महिलाओं के लिए। ऐसा सूत्रों के अनुसार खबर मिली है कि वो सिंधेगढ़ में प्रवेश करने वाले हैं, ऐसा खासदार राहुल चौहान ने कहा है। और कब होंगे, कैसे होंगे, चैनल के माध्यम से आपको बताएंगे। इस तरह की अपडेट देखने के लिए जुड़े रहिए NS लाइव न्यूज। असं आम्ही प्रत्येक हे 8वं वर्ष आहे आमच्या प्रोग्रामाचं। आम्ही प्रत्येक वर्षी असं आमच्या थिंकिंगच असं की आमच्या इथल्या महिला वाढाव्यात आणि भरपूर अशा महिलांनी पार्टिसिपेट करावं, घरातून निघून एक दिवस त्यांच्या हक्कासाठी जगावं, महिलांनी एक दिवस खुशीने जगावं, म्हणजे आमचे एक प्रयत्न आहे। ते प्रयत्न आज आम्ही साकार केलेत आणि आम्ही 300 पासून ते आता 1500 महिलापर्यंत आम्ही आलो आहे। तरी आम्हाला खूप बरं वाटतं आणि भारी वाटतं। आम्ही विघ्नाचा स्पोर्ट्स क्लब एक ग्रुप टीम मिळून आम्ही हा प्रोग्राम करतो। आम्हाला राजकीय कुठल्या पक्षाचा कुठल्याही आम्हाला कुठल्या प्रकारची मदत होत नाही, पण आम्ही प्रयत्न करत असतो की सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिकीट मंत्री आमच्याकडे यावं, आम्हाला प्रोत्साहन करावं, मदत करावं, आमची इच्छा असते। पण आज राहुल चव्हाण साहेब आले, खूप आम्हाला भारी वाटलं। आमच्या टीमची इच्छा होती राहुल चव्हाण साहेब, चांगली सेवा साहेब यांनी यावं, तर आम्ही बघितलं त्यांनी खूप सहकार्य करतात, मदत करतात, मुलांना कामामध्ये या प्रत्येक गोष्टी मदत करतात। आमची अशी इच्छा की साहेबांनी आज बघितलं प्रत्यक्षात की आम्ही कशा प्रकारे प्रोग्राम आयोजित करतो, कोणत्या पद्धतीने प्रोग्राम आम्ही मांडणा करतो। या प्रोग्रामाची संयुक्त जयंती कशा प्रकारे वर्ष आम्ही ही परंपरा चालू ठेवलेली आहे, पुढेही आज चालू ठेवणार आहे। अशा प्रकारे आता तुम्ही बघितलं की 1500 ते 1600 महिला आल्यात आणि उत्कृष्ट असा ऑर्केस्ट्रा आम्ही ठेवला आहे त्यांच्यासाठी, महिलांसाठी, आणि पार्टिसिपेट खूप सुद्धा ठेवले। सहकार्याच्या माध्यमातून महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव प्रत्येक वर्षी अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा करतात। आणि ह्यावेळी जरा त्याला आनंदाची लहर जास्तच आहे। त्याला कारण असं आहे, जिंकू किंवा मरू किंवा पराभव होईल, परंतु भारतनगरचा एक युवा नेता ताकदीने लढला आणि लढून सुद्धा पराभव झाल्यानंतर सुद्धा पुन्हा एका जोमाने उभा राहून या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती मोठ्या माठामध्ये आणि महिलांना एक आगळं वेगळ्या तऱ्हेचा एक आनंद त्यांच्या जीवनामध्ये देण्याचं काम नागेश ढवळेजींनी केल्याबद्दल या ठिकाणचे लोक फार आनंदित आहेत। आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणचे माजी खासदार शिवसेनेचे नेते सन्माननीय राहुल चव्हाण साहेब आले, त्यांना आशीर्वाद दिला आणि आम्ही सुद्धा आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं नागेशजींना अतिशय मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला आमच्या मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। ऑर्गेनाइज किया है, भारत नगर में बड़ी संख्या में लोग आए हैं। आप यहाँ पर मुख्य अतिथि स्पोर्ट्स क्लब की तरफ से आज यहाँ पे संयुक्त जयंती का कार्यक्रम आयोजित किया गया था। मैं नागेश का अभिनंदन करता हूँ। हर साल वो ये प्रोग्राम करते हैं और हर साल महिलाओं के लिए स्पोर्ट्स आयोजित करते हैं और उनको पारितोषिक भी देते हैं और एक महिलाओं का सम्मान भी करते हैं। जो हमारे महापुरुषों के जो विचार है उनको आगे लेके जाने का काम भी करते हैं। नागेश को हमारी शुभकामनाएं। नागेश के पीछे हम लोग सब खड़े हैं, महायुति इसके पीछे अभी स्ट्रांगली खड़े रहेंगे और नागेश का जो राजकीय सम्मान करने का है वो अभी हम लोग करेंगे और इसकी पूरे फ्यूचर की जिम्मेदारी भी हम लेंगे। नागेश शिवसेना में प्रवेश करने वाले हैं सब, वो आने वाले दिनों में आपको पता चलेगा। संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित या ठिकाणी माता भगिनी, आज सर्वप्रथम मी तुम्हाला संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि विशेष करून नागेश करता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यावेळी उपस्थित राहिलो ना, पण आता भविष्यात आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहणार आहोत। आम्ही संपूर्ण त्याला शक्ती, त्याच्या पाठीशी सर्व महायुती त्याच्या पाठीशी उभे राहून त्याचा जो काही भविष्यातला सन्मान त्याला द्यायचा आहे, राजकीय सन्मान, तो आम्ही देऊ, हे काळजी करू नका। कारण मी पण अपक्षच नगरसेवक पहिला निवडून आलो त्याच्यानंतर माझी राजकीय सुरुवात झाली, त्यामुळे ह्याची पण राजकीय सुरुवात आता चांगली होणार आहे। याची संपूर्ण जबाबदारी आता आम्ही घेतो। आम्ही याला आता राजकीय जे काही पाठबळ आहे आणि राजकीय सन्मान त्याला देऊ, हे आज ह्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो। आज या ठिकाणी जसं बाळासाहेबांनी सांगितलं, त्या महामानवांचा, महापुरुषांचे विचार पुढे घेऊन, आदर्श ठेवून आपण सर्वजण काम करतो। त्याच महापुरुषांच्या विचारांचा सन्मान करण्याकरता आणि ह्या सर्व आपल्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्याकरता आज या ठिकाणी गेले 8-9 वर्ष आपण कार्यक्रम आयोजित करतात। नागेशचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। या ठिकाणी महिला उपस्थित आहेत, म्हणून या महिलांना सांगू इच्छितो की आपल्या सर्वांचा सन्मान करण्याकरता यापूर्वी महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र सरकार यांनी कित्येक योजना चालू केल्या, लाडकी बहीण योजना असेल किंवा लखपती दीदी असेल, अशा ज्या महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता
केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी नेहमीच पुढाकार घेतला आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने महिलांना जो मतदानाचा अधिकार जर कोणी दिला असेल तर आपल्या संविधानाच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून महिलांना मतदानाचा अधिकार दिला. तो त्यात हाच उद्देश होता की देशातल्या आपल्या महिला या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिकेत महिला आरक्षण आहे, परंतु विधानसभेच्या वेळी महिला आरक्षण नाहीये, लोकसभेच्या वेळी महिला आरक्षण नाहीये. तर कुठे ना कुठेतरी महिलांना विधानसभेत प्रतिनिधित्व मिळावं आणि लोकसभेत पण प्रतिनिधित्व मिळावं. आता ज्या निवडणूक लढत आहेत त्या ओपन मतदारसंघात महिला निवडणूक लढतात, कुठेच त्यांच्याकडे आरक्षण नाहीये. म्हणून केंद्राने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याकरता विधानसभेत 33% रिझर्वेशन, लोकसभेत 33% रिझर्वेशन हा एक चांगला प्रस्ताव लोकसभेत आणला होता.